हिंदू धर्म म्हणजे केवळ श्रद्धा नाही, तर हजारो वर्षाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली आहे. आजच्या बदलत्या काळात या संस्कृतीसमोर कोणती आव्हाने आहेत आणि तिची ताकद काय आहे, जाणून घेऊया या थेट विशेष मुलाखतीत. भक्ती, शक्ती आणि ज्ञान याची परिपूर्ण माहिती. नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. महाशिवरात्री निमित्ताने आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲडव्होकेट शिल्पा पवार मॅडम. त्या आपल्याला महाशिवरात्री निमित्त माहिती सांगणार आहेत. नमस्कार मॅडम. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी तुमचे मनापासून स्वागत. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की महाशिवरात्री कधी साजरी केली जाते त्याबद्दल? नमस्कार. मी सनातन संस्थेच्या माध्यमातून गेली 18 वर्ष साधना करत आहे. तर आज आपण महाशिवरात्री निमित्त जाणून घेऊया. त्यापूर्वी सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भगवान शिवांच्या कृपेने हा जो सण आहे तर तो आपण धार्मिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करण्याची सर्वांना बुद्धी यावी अशी शिवाच्या चरणी प्रार्थना. तर महाशिवरात्री जी आहे तर ती आपण माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे आता 15 तारखेला रविवारी महाशिवरात्री आहे तर त्या दिवशी आपण ती साजरी करतो. म्हणजे भगवान शिव जे आहेत तर त्यांचा विश्रांतीचा, पृथ्वीवरचा विश्रांतीचा कालावधी म्हणजे एक रात्र, तर ती म्हणजे महाशिवरात्र असं मानलं जातं. महाशिवरात्रीचे महत्त्व तुम्ही काय सांगाल? आता मगाशी आपण ऐकलं तसं की महाशिवरात्र ही भगवान शिवांच्या विश्रांतीचा कालावधी. मग हा विश्रांतीचा कालावधी जो आहे तर तो म्हणजे पृथ्वीवरचा 1 दिवसाचा असतो. पण जर स्वर्गलोक किंवा अन्य देवता जर आपण म्हटलं तर त्यांचा हा काही क्षणांचा असतो कालावधी. म्हणजे त्यांचा 1 दिवस म्हणजे तो पृथ्वीवरचा 1 वर्ष असं असतं. कालमापन जे असतं ते पृथ्वीचं वेगळं आणि देवतांचं वेगळं असं असतं. म्हणजे पृथ्वी ही जड आहे. मग जडत्वाचं जे भ्रमण असतं ब्रह्मांडामध्ये तर ते भ्रमण करायला खूप कालावधी लागतो. मग त्या कालावधीमुळे स्वर्गलोकातला जो 1 दिवस असतो तर तो पृथ्वीवरचा 1 वर्ष असतो. मग जेव्हा भगवान शिव विश्रांती घेणार तो जो कालावधी, ती जी रात्र आहे तो जो वेळ असतो तर तो 1.5 ते 2 तासांचा असतो. मग ती रात्र महाशिवरात्री असते. मग त्या दिवशी आपण म्हणजे ती जी रात्र असते ना तर तिला प्रदोष किंवा निषिद्ध असं पण मानलं जातं. म्हणजे त्या कालावधीमध्ये आपण जी काही पूजा अर्चना करू किंवा जे काही नामस्मरण करू, जो काही मंत्रसिद्ध करू तर तो खूप चांगल्या पद्धतीने फलद्रूप होतो. म्हणजे काही जण या दिवशी मंत्रसिद्ध पण करतात किंवा बघा भगवान शिव म्हटलं की महामृत्युंजय मंत्र पण म्हटला जातो. मग असे मंत्र सिद्ध करणं किंवा भगवान शिवाला जे आवडेल त्या कृती करून त्याची कृपा संपादन करणं, तर त्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते. त्याचबरोबर आपण ह्या कालावधीमध्ये जी पूजा करतो ना तर त्यामध्ये समजा चुकून किंवा अनावधानाने आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याचं पाप नाही लागत. म्हणजे अन्य वेळी आपल्याकडून मंत्रोच्चार करायला जर चूक झाली किंवा पूजेमध्ये काही चुका झाल्या तर त्याचा तेवढा लाभ नाही मिळत आपल्याला पूजेचा. पण ह्या दिवशीचं काय महत्व आहे तर आपण त्या दिवशी जी काही पूजा करू आणि चुकून अनावधानाने जर आपल्याकडून चुका झाल्या तरी सुद्धा त्याचं जे फळ आहे तर ते पूर्ण मिळतं. म्हणजे हे पण एक महाशिवरात्रीचं महत्व आहे. तसेच मॅडम, भगवान शिवाच्या मंदिरात दर्शन कसे घ्यायचे हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो, खूप छान प्रश्न विचारलात ताई. कारण सर्वजण आपण जे आहोत ते शास्त्र माहिती नसल्यामुळे आपण डायरेक्ट शिवांच्या मंदिरात जातो आणि डायरेक्ट पिंडीचं दर्शन घेतो. खरं तर आपण मंदिरात गेल्यानंतर बघा पहिले नंदी असतो तर पहिले नंदीचं शृंग दर्शन करायचं असतं आणि नंतर मग पिंडीचं दर्शन करायचं असतं. मग शृंग दर्शन करताना किंवा नंदीचं दर्शन घेताना आपण काय करायला पाहिजे तर नंदी जे असतात तर त्यांच्या उजव्या बाजूला बसून किंवा उभं राहायला पाहिजे आणि त्यांचं जे वृषण आहे तर त्याला डावा हात लावायचा आणि उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी हे जे 2 बोट आहेत तर ते असे नंदीच्या शृंगावरती म्हणजे शिंगांवरती ठेवायचे आणि असे ठेवून पोकळीतून आपण शिवपिंडीला न्याहाळायचं असतं. म्हणजे ही जी पोकळी निर्माण होते ना तर त्याच्यातून
शिवतत्व जे पिंडीतून आकृष्ट होत असतं. म्हणजे नळीमधून जर आपण वारा सोडला, तर तो खूप वेगाने प्रक्षेपित होतो आणि जर आपण पंखा लावला, तर सर्वत्र पसरतो ना. मग नळीतून जसा वारा एकाच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जोरात जसा येतो, तसं ही जी मुद्रा आहे, जी आपण शिंगांवरती ठेवल्यानंतर होणार आहे. तर त्या मुद्रेतून ते जे शिवतत्व आहे, तर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं आणि आपण जे साध्य करायला चाललोय मंदिरात, म्हणजे शिवांचं दर्शन घ्यायला चाललोय, त्यांची कृपा संपादन करायला चाललोय, तर ते खूप लवकर, खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळतं. म्हणून मग आपण सगळ्यात पहिले नंदींचं शृंगदर्शन माध्यमातून पिंडीचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि मग पुढे आपण पिंडीचं दर्शन घेऊ शकतो. तसेच मॅडम सोमवारी किंवा महाशिवरात्रीला जी लोक म्हणजे ओम नमः शिवाय आपण सगळे जप करतो, तर तो जप का करावा आणि त्याचं महत्व काय? तर तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल? हो. अ, आपण जे जप करतो ना, म्हणजे सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आहे ना, तर आपण जास्तीत जास्त ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्राचा जप करायला पाहिजे. का तर अ, जे शिवतत्व असतं, तर ते 1000 पटीने खूप जास्त प्रमाणात पृथ्वीवरती येत असतं. मग हा मंत्र जप केल्यामुळे म्हणजे आपण एकदा ओम नमः शिवाय जर म्हटलं, तर त्याचा हजारो पटीने आपल्याला लाभ होणार आहे. म्हणून मग आपण दिवसभरात जेवढा जास्तीत जास्त वेळा आपल्याला शक्य आहे, तर तेवढ्या वेळा हा ओम नमः शिवायचा जप करायला पाहिजे. म्हणजे ह्या जपामुळे काय होतं ना, तर आपल्याला भगवंताची कृपा संपादन होते. म्हणजे बघा, आपण जेव्हा आईला आवाज देतो, तेव्हाच आई आपल्याकडे बघते ना. हो. म्हणजे मी मनातून आवाज देते किंवा मी काही आवाजच देत नाही, तर आई आपल्याकडे बघेल का? नाही. नाही बघणार. मग तसंच आहे, जेव्हा आपण भगवंताला मनातून किंवा असं हाक मारतो, तेव्हा त्याचं लक्ष आपल्याकडे जातं आणि त्याच्या जपाने त्याच्यामध्ये ज्या अक्षरांमध्ये किंवा उच्चारामध्ये जी शक्ती आहे, तर ती आपल्याला मिळते आणि मग देवतेची कृपा किंवा आपल्याला जे भगवंताला सांगायचंय, ते खूप सोपं जातं आणि मग ते आपल्याला कृपा संपादन करायला किंवा ते तत्व, व्हायब्रेशन, सकारात्मक ऊर्जा ग्रहण करायला खूप मदत होते. म्हणून सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय हा जास्तीत जास्त जप करावा. तसेच मॅडम महादेवाला म्हणतात की भस्म अतिशय प्रिय आहे. तर तो भस्म का लावला जातो महादेवाला? त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? हो. महादेव म्हटलं की आपल्याला वैराग्य किंवा असं भस्म पूर्ण शरीराला धारण केलेले महादेव आठवतात. आठवतात. हां, म्हणजे भस्म मुळात काय आहे ना, तर महादेव ही लयांची देवता आहे. म्हणजे वैराग्याची देवता आहे. त्याच्यामुळे त्यांना भस्म वापरतात. भस्म हे जे आहे ते वैराग्याचं प्रतीक आहे ना, मग त्याच्यामुळे ते भस्म आपण शिवांना वापरतो. आता हे म्हणजे काही चुकीच्या गोष्टी पण समाजामध्ये आहेत, की भस्म हे काहीतरी वस्तू जाळल्या आणि त्याची जी राख येते मग ती भस्म म्हणून वापरा. तर तसं नाहीये. भस्म हे अ, काही जे मंदिरं आहेत, तर त्याच्यामध्ये चितेतून म्हणजे चिता जी पेटवली हां. जाते आणि त्याची जी राख तयार होते, तर त्याचं सुद्धा भस्म महादेवांना पिंडीला अर्पण केलं जातं. आणि आपण जे सर्वसाधारण आपण भस्म वापरतो, तर ते यज्ञामध्ये देवतेचे पूजन करताना यज्ञामध्ये जे आपण समिधा, आहुती, तूप किंवा जे अन्य वनस्पती वापरणार आहोत, तर त्यांचं त्या समिधा अर्पण केल्यानंतर जे म्हणजे जळाल्यानंतर जी राख तयार होते, तर ते भस्म आपण वापरू शकतो किंवा मग चंदन असतं पांढरं चंदन, तर ते पण आपण भस्म म्हणून वापरू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर हे आपण जसं बघा देवीला हळदी-कुंकूच वाहतो. म्हणजे शिवांना आपण हळदी-कुंकू नाही वापरत. कारण हळदी-कुंकू हे उत्पत्तीचं प्रतीक आहे. म्हणजे हळद जी आहे तर ती भूमीतून, जमिनीतून उत्पन्न होते आणि हळदीपासूनच आपण कुंकू तयार करतो. मग हळद-कुंकू हे उत्पत्तीचं प्रतीक आहे आणि शिव आहे तर ते लयाची देवता आहेत. म्हणून शिवांना आपण भस्म वापरतो. मग म्हणजे प्रत्येक कृतीतून आपल्याला त्या देवतांचं तत्व, व्हायब्रेशन, सकारात्मक ऊर्जा ही अधिक मिळायला पाहिजे. म्हणून आपण असं गंध, अक्षदा किंवा भस्म, हळद-कुंकू असं वापरत असतो. तसेच मॅडम शिवपिंडीला किंवा शिवाच्या मंदिरात नेहमी अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. तर ती का आणि कशी घातली जाते? म्हणजे त्याचं काय महत्व आहे किंवा त्याचं काय हे आहे, की तुम्ही सांगताल प्रेक्षकांना? हो. शिव
जेव्हा आपण भगवान शिवांच्या मंदिरात जातो तेव्हा कधीच असं पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. म्हणजे कोणी घालत असेल तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्या सर्वांना असं आवाहन आहे किंवा विनंती आहे की आपण अर्ध प्रदक्षिणाच घालूया. म्हणजे आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर तेव्हा जी शाळुंकी असते म्हणजे जी पिंड असते, लिंग असतं त्याला शाळुंकी असं म्हणतात आणि त्याच्यातून म्हणजे जे पाणी वाहतं तर त्याला सोमसूत्र असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण शिवाला प्रदक्षिणा घालतो तर ती चंद्राकाराची असते म्हणजे अर्धचंद्राकृतीची असते. मग ही जी शाळुंकी आहे तर तिच्या उजव्या बाजूपासून सोमसूत्र आहे म्हणजे जो पाण्याचा वाहणारा नाळा आहे म्हणजे नळ त्याला नाळं असं म्हणतात. म्हणजे जिथून पाणी वाहिलं जातं. तर तिथपर्यंत म्हणजे दक्षिणेपर्यंत अशी आपण प्रदक्षिणा करून पुन्हा आपण माघारी फिरून जिथे सुरुवात आपण करतो म्हणजे शाळुंकीच्या सुरुवातीच्या ठिकाणी. तर अशी एक ती प्रदक्षिणा पूर्ण होते. मग अशी अर्ध प्रदक्षिणाच आपण शिवांना घालायची असते. मग ते जे सोमसूत्र आहेत तर तिथून जे आपण दूध अर्पण करतो किंवा पाणी अर्पण करतो तर ते वाहत असताना मग ते आपण ओलांडायचं नसतं. कारण ते शाळुंकीमध्ये जे किंवा पिंडीमध्ये जे शिवतत्व असतं तर ते पाण्याच्या माध्यमातून जात असतं. म्हणजे ती जी खूप तेज किंवा ऊर्जा असते तर ती सतत वाहत असते. मग ते जर आपण ओलांडताना आपण असं पाय हे करून ओलांडणार ना, मग ते मध्ये जो गॅप राहतो, मग आपली जी जननी इंद्रिय आहे तर त्यांना सुद्धा ते तेज सहन नाही होत. मग त्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो किंवा काही जणांचे असे अनुभव पण आहेत, की ज्यांनी असं ते ओलांडलं आहे, तर त्यांना खूप उष्णतेचा त्रास झालाय किंवा हाडांना सुद्धा दुखापत होते किंवा काही जणांना खूप तीव्र डोकेदुखी सुद्धा होते. म्हणजे सायंटिफिकली जर आपण बरोबर आहे. वैज्ञानिक दृष्ट्या जर म्हणायचं झालं तर, असे पण काही जणांनी स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत. का तर तिथे ते खूप तेज आहे ना, खूप ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा खूप आहे, जी आपल्याला ती सहन नाही होत. म्हणून मग ते ओलांडायला आपण नाही पाहिजे. म्हणून अशी अर्ध प्रदक्षिणाच आपण ती करतो आणि ती केल्याने आपल्याला ते शिवतत्व आहे तर ते त्याचा लाभ होतो आणि जो त्रास आहे तर तो सुद्धा होणार नाही. तसेच मॅडम आता 2 दिवसावर महाशिवरात्री आलेली आहे. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना महाशिवरात्रीचे व्रत कसे करायचे? ते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां. महाशिवरात्रीचं व्रत आहे तर ते त्याची 3 अंग आहेत. म्हणजे अ, उपवास अ, नामजप आणि त्याचं व्रत म्हणजे अशा प्रकारची ती 3 अंग आहेत. म्हणजे माघ कृष्ण चतुर्थीला चतुर्दशीला महाशिवरात्र असते आणि त्रयोदशीला आपण एकभुक्त राहायला पाहिजे म्हणजे एकदाच जेवायला पाहिजे आणि चतुर्दशीला म्हणजे महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तर त्या दिवशी आपण सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर आपण म्हणजे संकल्प करायला पाहिजे त्या व्रताचा आणि तेव्हापासून उपवास आपण सुरू करू शकतो. मग दिवसभर आपण ओम नमः शिवाय हा नामजप करायला पाहिजे. त्याचबरोबर तिन्ही सांजेला सायंकाळी नदी काठी किंवा जलाशय किंवा तलाव वगैरे असेल तर तिथे जाऊन धार्मिक दृष्ट्या जी अंघोळ सांगितली आहे तर त्या पद्धतीने आपण अंघोळ करू शकतो आणि ती अंघोळ करून आपण षोडोपचार पूजा करायला पाहिजे भगवान शिवाची. म्हणजे भगवान शिवांना आपण दूध अर्पण करतो, त्यांना तांदूळ अर्पण करतो, बेल अर्पण करतो, भस्म लावतो. तर अशी षोडोपचार पूजा जी आहे तर ती आपण करायला पाहिजे आणि जो आपण प्रदोष किंवा निषिद्ध कालावधी म्हटलंय तर त्या कालावधीमध्ये जाऊन भगवान शिवाची अशी ही आपण पूजा करू शकतो किंवा 108 वेळा भगवान शिवांना आपण बेल अर्पण करू शकतो किंवा 108 कमळ पण अर्पण करतात. मग ते पण आपण भगवान शिवांना ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करू शकतो. आता अ, ह्या ह्या वेळेतच का करायचं? तर भगवान शिव जे आहेत तर ते ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातात. म्हणजे हा जो कालावधी असतो ना, तो त्यांचा स्वतःचा साधनेचा कालावधी असतो. म्हणजे आपण म्हणतो ना, महादेव हे देवो के देव महादेव आहेत. तरी सुद्धा ते त्यांच्या साधनेचा कालावधी जो आहे, तर तो हा 1-1.5 तासाचा असतो. मग ह्या कालावधीमध्ये काय असतं ना, तर जे वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे हलाहल आहे,
हलाहल आपल्याला माहितीच आहे, समुद्र मंथनामध्ये हलाहल म्हणजे जे विष आहे तर ते निघतं आणि ते भगवान शिव प्राशन करतात. आणि मग त्यांना ते नीलकंठ नाव पण पडलेलं आहे. म्हणजे वातावरणात जे विष तयार झालेलं असतं किंवा नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती ह्या 1-1.5 तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. का तर भगवान शिव ध्यानावस्थेत असतात ना, ते स्वतःची साधना करत असतात. त्याच्यामुळे हलाहल हे ते स्वीकारत नाहीत. मग ह्या कालावधीमध्ये आपण जर भगवान शिवाची षोडोपचार पद्धतीने पूजा केली किंवा पिंडीला आपण 108 वेळा बेलपत्र वाहिलं किंवा 108 वेळा कमल पुष्प अर्पण केलं किंवा काही जण भस्म लावतात, रुद्राक्षांच्या माळा धारण पण करतात. म्हणजे ह्या सगळ्यांमुळे काय होतं ना, तर शिवतत्व आकृष्ट होतं. शिवाचं जे चैतन्य आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, तर ती आपल्याला मिळते. म्हणजे वातावरणात जी नकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे, त्याचा परिणाम आपल्याला होत नाही. आणि नकारात्मक ऊर्जेपासून जे रक्षण म्हणजे व्हायला पाहिजे, तर ते रक्षण आपलं ह्या कालावधीमध्ये होतं. म्हणजे भगवान शिव जरी त्यांची साधना करत असले, तरी आपण ह्या वेगळ्या-वेगळ्या माध्यमातून त्यांना प्रसन्न करून त्यांचं जे चैतन्य आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, तर ती आपण ग्रहण करू शकतो आणि वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा आपल्याला त्यामुळे त्रास होत नाही. म्हणून मग ह्या कालावधीमध्ये आपण ध्यानधारणा किंवा नामजप आणि अशी षोडोपचार पूजा करायला पाहिजे, निषिद्ध कालावधीमध्ये. तसंच मॅडम, शिवपिंडीवरती काय काय वाहतात त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? हो. शिवपिंडीवरती आपण अक्षदा वाहतो. म्हणजे पांढऱ्या धुतलेल्या अखंड अक्षदा ज्या असतात, तर त्याच वाहिल्या जातात. म्हणजे अक्षदांमध्ये जे आहे, तर ते उच्च देवतांचे तत्व म्हणजे आपण जे व्हायब्रेशन्स म्हणतो, तर ते व्हायब्रेशन ग्रहण करण्याची क्षमता खूप जास्त असते अक्षदांमध्ये. पण त्या धुतलेल्या आणि अखंडच अक्षदा हव्यात. मग त्या जर आपण वाहिल्या, तर त्या शिवतत्व आकृष्ट करतात आणि जो पूजक आहे, तर त्याला त्याचा अधिक प्रमाणात लाभ होतो. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये ते तत्व किंवा सकारात्मक ऊर्जा हे आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून मग आपण म्हणजे जसं बघा, तुळशीमध्ये ऑक्सिजन ग्रहण करण्याची क्षमता जास्त आहे. म्हणजे ते ऑक्सिजन तुळस जास्त प्रमाणात घेते कार्बन डायऑक्साईडपेक्षा. मग तसंच आहे तांदूळ आहेत किंवा पांढरी फुलं आहेत, बेल आहे, ह्याच्यामध्ये शिवतत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त आहे. म्हणून मग आपण महाशिवरात्रीला किंवा इतर दिवशी पण शिवपिंडीवरती पांढऱ्या अक्षदा व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर शिवपिंडीवरती आपण त्या दिवशी पांढरी फुलं वाहू शकतो. निशिगंध आहे, मोगरा आहे, जाई जुई आहे. अशी जी पांढरी फुलं आहेत, मग ती ह्या गंधाची फुलं आपण वाहू शकतो. मग म्हणजे हे पण गंध जे आहेत, तर त्या जे लहरी आहेत, म्हणजे स्पंदनं आहेत, तर ती स्पंदनं वातावरणातली जास्त ग्रहण करतात. ही जी पांढरी फुलं आहेत ती. मग ती पूजकाला जास्त प्रमाणात लाभ होण्यासाठी 10 किंवा 10च्या पटीत आपण अशी ती पांढरी फुलं भगवान शिवाला किंवा शाळुंकेवरती आपण ती वाहू शकतो. त्याचबरोबर अत्तर जे आहे, तर ते केवड्याचं अत्तर आपण वापरलं, तर आपल्याला अधिक प्रमाणात त्याचा लाभ होतो. म्हणजे भगवान शिवाला दूध पण अर्पण करतात. मग दूधच का? तर दुधामध्ये शक्ती आहे किंवा भगवान शिवाचं जे तत्व आहे, तर ते आकृष्ट करण्याची क्षमता जास्त आहे. मग ते तत्व आपल्याला मिळण्यासाठी आपण दूध अर्पण करतो आणि मगाशी म्हटलं तसं, की दुधामध्ये शक्ती आहे. मग भगवान शिवाची शक्ती आणि दुधाची शक्ती एकत्र मिळाली, तर ती आपल्याला अधिक प्रमाणात लाभदायी असते. मग ते तत्व आपण म्हणजे ते दूध आपण अर्पण केल्यानंतर ते आपण प्राशन पण करू शकतो, म्हणजे पिऊ पण शकतो. मग उलट आपल्याला अजून जास्त लाभ होणार. म्हणजे बघा ना, आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे ला गेलो, की ते तीर्थ जे आहे, तर ते आपण म्हणजे पितो. मग तसं ते भगवान शिवाला अर्पण केलेलं दूध आहे, तर ते सुद्धा आपण ग्रहण करायला पाहिजे. मग असं दूध आपण अर्पण करतो. त्याचबरोबर बेल वाहतो. आता हे जे बेल आहेत ना, तर ते 3 पानांचे जे बेल आहेत, तर ते शिवाला अतिप्रिय आहेत. मग बेलच का? तर बेल हे सत्व, रज आणि तम ह्याचं प्रतीक आहे. म्हणजे सत्व, रज, तम हे तिन्ही गुण जो शिवांना अर्पण करतो आणि ते अर्पण करून जो त्यांचा भक्त बनतो आणि ते
म्हणजे शिवतत्व किंवा शिवाचं कार्य जो करतो तर तो भगवान शिवांना अतिप्रिय असतो. म्हणून मग हे जे जो बेल अर्पण करणार आहे भगवान शिवांना, तर तो अतिप्रिय व्यक्ती म्हणजे जिज्ञासू किंवा जो भाविक आहे तर तो होतो. म्हणून भगवान शिवांना बेल अर्पण करतात. त्याचबरोबर हे बेल जे अर्पण करायचं आहे तर त्याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे. बेल आहे तर ते जर आपण बेलांच्या पानांचं जे टोक आहे ते जर आपल्याकडे आपल्या दिशेने आणि जे देठ आहे तर ते पिंडीच्या दिशेने आपण ठेवलं तर ते पानांचं जे टोक आहे त्याच्यातून भगवान शिवांचं जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपूर्ण वातावरणात जास्त प्रमाणात आकृष्ट होते, जास्त प्रमाणात मिळते. आणि आपण जर म्हणजे 2 प्रकारे बेल वाहू शकतो. एक आत्ता सांगितलेल्या पद्धतीने आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण जर ते 3 पानं पिंडीच्या दिशेने केले आणि देठ आपल्या दिशेने जर केला, तर त्या देठातून फक्त आपल्यापुरतीच ती सकारात्मक ऊर्जा मिळणार. म्हणजे जेव्हा आपण पानं आपल्याकडे करतो, तेव्हा संपूर्ण वातावरणाला त्याचा लाभ होतो. म्हणजे संपूर्ण वातावरणात ती सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. पण जेव्हा आपण देठ आपल्याकडे करतो, तर तेव्हा फक्त आपल्यापुरतीच ती सकारात्मक ऊर्जा राहते. म्हणजे दोन्ही पद्धतीने बेल आपण वाहू शकतो, चुकीचं नाहीये. आणि तो बेल आहे तर तो उपडा म्हणजे पालता असा आपण वाहत असतो. ठेवत असतो भगवान शिवांना. मग जी पानं असतात तर ती निर्गुण तत्व असतं किंवा तारक शक्ती असते आणि जो देठ असतो तर ती मारक शक्ती असते. आता तारक म्हणजे काय तर तारणारी. म्हणजे जे भगवान शिव आहेत तर ते म्हणजे जेव्हा असं ध्यानस्थ मुद्रेत असतात तेव्हा ते असे शांत तारणारे असतात. आणि मारक म्हणजे जेव्हा ते रौद्र रूप धारण करतात म्हणजे ते मारक रूप असं. म्हणजे बेलामध्ये अशा दोन्ही प्रकारच्या शक्ती भगवान शिवांच्या ग्रहण करण्याची क्षमता आहे आणि ती वातावरणात प्रक्षेपित करून जो पूजक आहे त्याला देण्याची किंवा संपूर्ण वातावरणात ती प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. म्हणून मग आपण भगवान शिवांना बेल पण वाहतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जर आपण पूजेमध्ये वापरल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला अध्यात्मदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या देखील लाभ होतो. आता जसं आपण पूजेचं महत्त्व जाणून घेतलं, त्याचबरोबर म्हणजे असा सनातन निर्मित शिवग्रंथ देखील आहे. ह्या ग्रंथामध्ये देखील मोठा ग्रंथ पण आहे आणि छोटा ग्रंथ पण आहे. ह्या ग्रंथामध्ये देखील भगवान शिवांशी आता जी आपण माहिती थोडक्यात पाहिली आहे, तर ती संपूर्ण विविध अजून सखोल ज्ञान ह्या ग्रंथांमध्ये आहे. त्याचबरोबर महाशिवरात्री निमित्त आपले विविध ठिकाणी सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी ग्रंथ स्टॉल देखील लागतात. म्हणजे भगवान शिवांना आपण जे गंध म्हणजे अत्तर वापरणारे किंवा ज्या गंधाच्या उदबत्ती वापरणार आहे तर त्या सुद्धा त्या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. किंवा भगवान शिवांचे असे ग्रंथ, नामपट्टी किंवा विविध फोटो छोट्या मोठ्या स्वरूपात किंवा लॉकेट आहेत. तर ते देखील त्या ग्रंथ स्टॉलवरती किंवा साहित्याच्या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. तर मग ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करते की सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये काही भागांमध्ये, महाबळेश्वरमध्ये जे मुख्य मंदिर आहे तिथे देखील आहे किंवा वाईमध्ये जी मंदिरं आहेत शिवांची तिथे देखील आपले ग्रंथ स्टॉल आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या शाहूपुरीमध्ये कोटेश्वरचं जे मंदिर आहे शिवांचं तिथे आहे किंवा क्षेत्रमाऊलीमध्ये संगम माऊलीचं जे मंदिर आहे तिथे देखील आपले स्टॉल मोठ्या प्रमाणात आहेत. कराडमध्ये देखील आहेत. म्हणजे असे विविध सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ग्रंथ स्टॉलचं नियोजन केलं आहे. तर मग आपण सर्वांनी अवश्य त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती. बरोबर आहे मॅडम. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप म्हणजे खूप अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. त्याबद्दल सातारा न्यूजकडून तुमचे मनापासून आभार आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी पाहत राहा सातारा न्यूज. सातारा न्यूजने म्हणजे हा महाशिवरात्रीची जी शास्त्रोक्त माहिती आहे तर ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. तर त्याबद्दल सातारा न्यूजचे पण आभार आणि सर्व जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती आहे की सातारा न्यूजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.